मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्या रोग माहित आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा एनाकोंडा आहे। म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे। हा भस्म्या रोग झालेला एनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत। ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे, म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत। मैं ये कहूंगा, कल अमित शाह जी आए थे और मुंबई के जो भूमिपुत्र कोली लोग हैं, जो मच्छीमार है, उनको 2 बोट उन्होंने दी डीप सी में फिशिंग करने के लिए संस्थाओं को, और ऐसे कई बोट्स केंद्र सरकार के माध्यम से दी जाने वाली है। ये देने के लिए आए थे। प्रधानमंत्री जी भी कल आने वाले हैं, उन्होंने भी मुंबई को अनेक विकास प्रकल्प के लिए पैसे दिए हैं। और ये एनाकोंडा का बात करेंगे तो एनाकोंडा जो बोलने वाले खुद ही है, ये मुंबई की तिजोरी को लपेट के बैठे थे और इतनी मजबूती से बैठे थे कि एनाकोंडा का एक विशेषता यह है कि इनका ये एनाकोंडा को पेट ही नहीं भरता है। इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए, मुंबई निगल गए, कई भूखंड निगल गए, पेशेंट के खिचड़ी निगल गए, डेड बॉडी बैग में पैसे खाए, डामर में पैसे खाए, यहाँ पर मिठी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए। आखिर इनका पेट ही नहीं भरता है। ऐसा ही एनाकोंडा है। और इसलिए अभी मुंबई का चुनाव है, चुनाव के दरमियान ये हमेशा एक घिसी-पिटी कैसेट उनकी चलती है, ये उसी का पार्ट है। और मैं ये कहूंगा, तर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे। निवडणुका आल्या की मुंबई विकली जाणार असं म्हटलं जातं आणि तीच टेप सतत वाजवली जाते असंही एकनाथ शिंदे यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे। भस्म्या रोग झालेला एनाकोंडा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केलेला आहे। तर अमित शाह हे एनाकोंडा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि याच टीकेला आता एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर देण्यात आले। कि मुंबई वासी बहुत ही समझदार है। पिछले 20-25 सालों से मुंबई की जो हालत बना के रखी है, ये हम जब मैं मुख्यमंत्री बन गया, महायुति सरकार बनी, तब कंक्रीट के रोड बनाने शुरू हो गए, ब्यूटिफिकेशन शुरू हुआ, एसटीपी के काम शुरू हुए, मेट्रो को इन्होंने रोक काय मतचोरीचा मुद्दा अजूनही मोर्चा करण्यात 1 तारखेला। आता मी एकच सांगतो, जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते, आता ते मतदार याद्या मोजू लागलेत। हा फरक आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत। मी आपल्याला एवढंच सांगतो, निवडणूक आयोगावर, लोकसभेला त्यांनी आरोप केले का? ईव्हीएमवर आरोप केले का? मतदार यादीवर आरोप केले का? का नाही केले? कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली, त्यांचे जास्त खासदार निवडून आले। मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं, तेव्हा पोटदुखी सुरू झाली, मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे। आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहोत, पण हे जे बोलतायत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागलेत। आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त
झाल्यामुळे अशा प्रकारचे आरोप ते करतात. मग ते याद्या जे दाखवत आहेत आणि तुझ्याकडे याद्या दाखवल्या हे सगळं खोटे आहेत का? जे मतदार यादी आहेत मी सांगितलं ना, ते अगोदर कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या वाचत होते, आता ते ह्या याद्या वाचू लागल्या. चांगली सुधारणा झालेली आहे. महाविकास आघाड़ी के तरफ से प्रोटेस्ट किया जा रहा है, 1 तारीख को महाविकास आघाड़ी. अरे भैया, इनको अभी पता चल गया है कि उनकी हार है, उनका पराजय है. इस लोकल बॉडी इलेक्शन मुंबई सहित सभी चुनाव में महायुति जीतने वाली है. काम के बलबूते पर ये घर बैठे थे, कामों को रोका था, स्थगिति दी हुई थी और उनको पता है उनकी सरकार स्थगिति सरकार थी. हमारी सरकार जो है प्रगति सरकार है और जो काम हमने 2.5-3 सालों में किया. तर मुंबईचे भूखंड खाणारा हा अॅनाकोंडा असल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये चांगली मतं मिळाली त्यावेळेस मात्र यांनी भाष्य केलं नाही. मात्र विधानसभेमध्ये पराभव झाल्यावर यांच्या टीका सुरू झाल्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. हार की, अपने पराभव की तैयारी कर रहे हैं. रस्त्यावरचं डांबर गिळला तरी पोट भरत नाही अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे. मिठी नदीचा कचरा गिळला तरी पोट भरेना. निवडणुकांआधी जुनीच ठाकरेंची ही कॅसेट वाजतीये. मुंबईचे भूखंड खाणारा हा अॅनाकोंडा असल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे.